इसी क्रम में वंचित बहुजन अघाड़ी टिटोड़ा के कार्यकर्ताओं ने जंतर मंतर पर छात्रों के साथ हुए कथित अन्याय के विरोध में भारत के राष्ट्रपति के नाम ज्ञापन टिटोड़ा के उप विभागीय अधिकारी एसडीओ के माध्यम से सौंपा। ज्ञापन में मांग की गई है कि छात्राओं को उचित मुआवजा दिया जाए, प्रभावित परिवारों को सरकारी नौकरी में अवसर दिया जाए, आंदोलन के दौरान छात्रों का दर्ज सभी मुकदमे वापस लिए जाए तथा छात्रों की सभी जायज मांगों को तत्काल स्वीकार किया जाए। वंचित बहुजन अघाड़ी का कहना है कि लगातार सामने आ रहे पेपर लीक के मामले से लाखों विद्यार्थियों का भविष्य प्रभावित हुआ है। संगठन ने परीक्षा व्यवस्था को पारदर्शिता बनाने तथा दोषियों के विरुद्ध कड़ी कार्रवाई करने की मांग की है। साथ ही संगठन ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफे की मांग की है। संगठन का कहना है कि यदि छात्रों को शीघ्र न्याय नहीं मिला और उनकी मांगों पर गंभीरता से विचार नहीं किया गया तो आंदोलन और अधिक व्यापक रूप ले सकता है। वंचित बहुजन अघाड़ी टिटोड़ा ने राष्ट्रपति से मामले में हस्तक्षेप कर छात्रों को न्याय दिलाने तथा उनकी मांगों पर शीघ्र निर्णय लेने की अपील की है। ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत आज 23 जुलै 2026 ला महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन केला होता। त्या नेतृत्वामध्ये तिरोड्यातील काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी आज मान्य उपविभागाच्या आंदोलनाला समर्थन देऊन उपविभागीय मुख्य अधिकारीला निवेदन दिलं आहे। बोला तुम्ही। आज 23 जुलै 2026 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे। त्यामागचा उद्देश असा की सरकार आज शिक्षण विभागामध्ये जे भ्रष्टाचार होत आहे आणि मुलांचे पेपर फोडले जातात, अशा प्रकारे तरुणांवर एक प्रकारचा आघात होत आहे आणि तो आघात शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। त्याचप्रमाणे या आंदोलनात जे आता 19-20 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये ज्या तरुणांनी सहभाग दिला त्यांना एक शिस्तशीरपणे पद्धतशीरपणे कोणत्याच प्रकारचा बुलाट न करता शांततेने आपला मोर्चा काढला आणि निवेदन दिलं। त्या ठिकाणी जंतर मंतरवर उपोषणाला बसले। जे वांगचूक यांच्या उपोषणाला समर्थन देण्याकरता आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी सरकारचा निषेध करण्याकरिता त्या ठिकाणी तरुण युवक युवती एकत्र आले होते। त्यावर पोलिसांनी निर्ममपणे त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना दंडाने मारून त्यांना एक प्रकारचा एक मुलींचा सुद्धा त्या अपघातामध्ये जीव गेला। अशा प्रकारचा तरुण मुला मुलीवर फार मोठा अन्याय होत आहे आणि त्यांच्यावर जे लावलेले आरोप आहेत ते आरोप किंवा गुन्हे हे सरकारने त्याच्यावर दाखल करू नये आणि त्याचप्रमाणे हा जो शांततेनं या ठिकाणी आंदोलन होत आहे त्यात धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन द्यावा ही मुख्य मागणीला धरून आज बहुजन वंचित आघाडीच्या तर्फे उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे। ते निवेदन राष्ट्रपती यांना थांबला नाही तर तुमची काय भूमिका आहे? आज आपण तालुका तिरोडा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि त्या हाकेला अनुसरून या वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते, युवक मित्र, विद्यार्थी आणि आम्ही पालक हा एक वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाचा किंवा महाराष्ट्र बंदचा हिस्सा नसून संपूर्ण महाराष्ट्र वासियातील विद्यार्थी, पालक, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण ते जे आई वडील आहेत यांचा ही जबाबदारी समजून बाळासाहेबांनी हा आंदोलनाला दिशा दिली। या आंदोलनाला धार देण्याकरिता आम्ही तिरोडावासियांनी या ठिकाणी शांततेने महाराष्ट्र बंदचा आवाहन केला। हा आवाहन अशा करता करण्यात आला की ज्या वेळेला जंतर मंतर मध्ये 20 तारखेला
आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनामध्ये निहत्थे विद्यार्थी होते. त्या निहत्या विद्यार्थ्यावर अत्याचार करण्यात आला, त्यांना डोके फोडण्यात आले, त्यांना मारण्यात आलं. मुलींना सुद्धा यातना देण्यात आली की ते ज्या ठिकाणी जे रक्षक होते, ज्यांना आपण रक्षक म्हणतो, ते रक्षक सुद्धा भक्षक बनले, कारण की त्यांनी मुलीची किंवा मुलाची पर्वा केलेली नाही आणि अमानुष त्यांना मारहाण केली. जर आम्हाला असं म्हणणं आहे की त्या जे रक्षक होते त्यांचे मुलंबाळ असतील, कदाचित त्यांच्या मुलाबाळासोबत जर अशा प्रकारचा अत्याचार झाला तर त्यांना कसं वाटेल. त्यांनी सुद्धा विचार करावा की माझे सुद्धा मुले आहेत, आज ते सर्व्हिसवर आहेत, उद्या राहणार नाहीत, त्यांचे मुलं पुढे येणार नाहीत का, हे त्यांनी जबाबदारी न स्वीकारता त्यांनी त्या मुलावर अत्याचार केला. एवढंच नाही तर त्या ठिकाणी काही लोक जखमी झाले, काही विद्यार्थी जखमी झाले. एवढेच नाही तर त्या ठिकाणी एका मुलीचा जीव सुद्धा गेला. तर अशा प्रकारे ह्या ज्या अमानुष ज्या घटना आहेत ह्या व्हायला नको. ह्या घटना पाहून सरकार एकही प्रकारची दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी निव्वळ धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही मागत, तर याला प्रमुख चालक म्हणून देशाचे पंतप्रधान आहेत, यांनी सुद्धा याची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि त्याचप्रमाणे धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. हीच आमची पालकांची, विद्यार्थ्यांची आणि सर्व ह्या ठिकाणी महाराष्ट्रवासियांची मागणी आहे आणि ह्या मागणीला आम्ही दुजोरा देण्याकरता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, अशा प्रकारे हेच कार्य करत राहोत, एवढे बोलून मी आपल्या समोर आपले जे भावना आहे व्यक्त करीत आहे. केंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही दिला आणि जे जंतर मंतरवर शिक्षण विभागाचे शैक्षणिक विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्यांना नाही मिळाला तर तुमची सामोरची भूमिका काय आहे? आंदोलन तीव्र होईल आणि आज जो परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तत्काळ द्यावा आणि सोबतच जर हे सरकार मानली नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इस्तीफेची मागणी तीव्रतेने केली जाईल वंचित बहुजन आघाडीतर्फे. त्या शैक्षणिक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाली पोलिसांमार्फत आणि काही मृत्यू पावले, तर सामोरची म्हणजे आता आपण काय म्हणजे तिरोड्यावासियांनी भूमिका घ्यावी? मृत्यू पडलेल्या लोकांना, जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. बोला तुम्ही. गेली 20 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्या आंदोलनाला 20 तारखेला एक वेगळंच वळण लागलं आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी जखमी झाले. एवढंच नव्हे तर पोलीस दलातर्फे तिथे एक ट्रकभर दगड देखील आणण्यात आले. अनेक व्हिडिओ आपल्याला पुढे सोशल मीडियाकडून पाहायला मिळाले होते आणि त्यामार्फत लोकांपर्यंत हे सर्व मेसेज पोहोचलेले आहेत. प्रत्येकांचे पाल्य हे कुठे ना कुठे शिकत आहेत, परीक्षा देत आहेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये 152 वेळा हे पेपर फुटीचे प्रकरण झालेली आहेत आणि ही अशी प्रकरणं याच शासनाच्या कालावधीमध्ये कशी झाले आणि यांनीच यावर सर्व पांघरून टाकण्याकरता यांनी विद्यार्थ्यावर जे काय अन्याय अत्याचार केले, निश्चितच त्यांचे गुन्हे हे मागे घ्यायला पाहिजे शासनाने आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मात्र मान्य झाल्या पाहिजेत आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत यांचा राजीनामा निश्चितच झाला पाहिजे. आणि जर ते होत नसेल तर आपल्या या देशाचे प्रधानमंत्री आहेत तर ते त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही आहेत, त्यांनी राहूच नाही. त्यांच्या काळामध्ये असल्या प्रकारचे घोटाळे होत असतील, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल तर या सरकारने मात्र निश्चितच विचार करावा आणि प्रधानमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा द्यायलाच पाहिजे असं आमच्याकडून ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी आहे. म्हणून मी आमच्या तिरोडा तालुक्यातर्फे आणि तिरोडातर्फे अशी विनंती करतो आहे की
विद्यार्थ्यांचे जे गुन्हे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, नाहीतर हा आंदोलन पुढे सुद्धा उग्र होण्याची स्थिती निर्माण होणार आहे, यात काही शंका नाही.